नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा तेजाला म्हणत असते की बोल, नक्की काय डोक्यात चालू आहे तुझ्या, ते कळू दे मला. मी काय चुकीचं केलं आहे ते सांग. माझ्यावर संशय का घेतलास? मग आता का बोलती बंद झाली का तुझी? बोल ना. यावर तेजा म्हणते की हे बघ, मला असा डाऊट आला होता कारण तू तशी वागत होतीस. म्हणजे तू सतत मोबाईलमध्येच असायची, मोबाईलमध्ये बघून सतत हसत होती, खिदळत होती, फोनवर काय बोलत होतीस. मला वाटलं की आणि म्हणते की पण त्याचा प्रॉब्लेम नाही आहे मला. मी तुझी मैत्रीण आहे, त्यामुळे मला फक्त सांगावं अशी माझी इच्छा होती. मला असं वाटत होतं की तू कुणाच्या प्रेमात वगैरे पडले की काय. यावर प्रेरणा म्हणते की वा, म्हणजे मी जरा कुणाशी फोनवरती बोलली म्हणजे मी कुणाच्या तरी प्रेमात पडले, मी काहीतरी लपवते. तू अशी जज काय करतेस गं? आता तितक्यातच तिथे मिठू येते आणि म्हणायला लागते की जज नाही, डिटेक्टिव्ह. तेव्हा तेजा मिठूला शांत बसवत म्हणते की मिठू तू शांत बसा. यावर मिठू तेजाला म्हणते की तुझी ना डिटेक्टिव्हगिरी जरा जास्तच होते आता तेजा. म्हणजे बघ ना, हे काम जेव्हा वल्लरी करायची आधी तिला ते सूट व्हायचं, आणि जर तिला हे कळलं की हे काम आता तू करतेस तर ती काही तुला सोडणार नाही. हो की नाही गं प्रेरणादी? तेव्हा प्रेरणा म्हणते की बरोबर बोलते मिठू, प्रत्येक गोष्टी संशय घेणं बंद करा तेजा. मैत्री म्हणजे संशय घेणं नाही तर समजून घेणं असतं. यावर तेजा म्हणते अरे मी काय मुद्दामून नाही केलं आहे. आणि ती प्रेरणाला म्हणते की अगं तू विचित्र वागत होतीस, तू काहीतरी लपवाछपवी करत होतीस, तुझं वागणं बदललं होतं म्हणून मला डाऊट आला. तितक्यात आता प्रेरणाला पुन्हा कॉल येतो आणि प्रेरणा परत तिचा फोन घेऊन आतमध्ये बोलायला जाते. तेव्हा तेजा खूप आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागते आणि मिठूला म्हणते की हे बघितलं, याच्याबद्दलच बोलत होते मी. बघितलं कशी आतमध्ये निघून गेली ती. बरेच दिवस झाले हे ऑब्झर्व करते मी. हसून खेळून बोलते काय, लाजते काय? मी तुला सांगते मिठू, काहीतरी झोल नक्की आहे. यावर मिठू म्हणते की हे बघ, प्रत्येक वेळी लपून बोलणं हे प्रेम प्रकरण नसतं आणि तुझं बोलणं हे खरं असेलच असं नाही ना. असं म्हणून मिठूसुद्धा तिथून निघून जाते. तेव्हा तेजा स्वतःशीच म्हणते की काय खरं काय खोटं हे कळतच नाही आहे. पण मी जो विचार करते ना तो खरंच असेल तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरीची सासू आराम करत बसलेली असते, तर इकडे वल्लरी आणि मनोज किचनमध्ये असतात. आता वल्लरी मनोजला नाश्ता देत म्हणते की हे घ्या, आज मी तुमच्या आवडीचा राजमा केला आहे. तेव्हा मनोज म्हणतो की तू एवढे लाड करशील माझे तर ऑफिसला जाण्याची इच्छाच नाही होणार बघ. तेव्हा वल्लरी मनोजला समजावत म्हणते की गप्प बसा आणि ऑफिसला जा. तेव्हा मनोज ऑफिसला जायला निघतो. आता मनोज आणि वल्लरीकडे बघत वल्लरीची सासू म्हणते काय नाटकं करताय दोघेही, स्वतःपुढे जगाचं भानच राहिलं नाही या दोघांना. थोडे वेगळे झाले तर जणू काही आकाशच कोसळणार आहे यांच्यावर. आता वल्लरी किचनमध्ये जाते तेव्हा वल्लरीची सासू तिच्याकडे बघत मनातच म्हणते की महाराणी निघाली वाटतं ऑफिसला, घरातल्या कामाकडे लक्ष नाही, नुसतं भटकायला पाहिजे. हिची आता वकिलीच कशी जिरवते ना मी चांगली, असं म्हणून ती हळूच किचनमध्ये जाते आणि किचनमधून तेल आणून ती जिथून वल्लरी ऑफिसला जाणार त्या जागेला ती तेल ओतते. आता वल्लरी ऑफिसला जायला निघते आणि तिच्या सासूला म्हणते की वेळेवर जेवून घ्या तुम्ही, आज मला ऑफिसमधून यायला जरा वेळ लागेल. तेव्हा वल्लरीची सासू खुश होत म्हणते की हो मी माझी घेई ना काळजी, तू जा ऑफिसला. आता वल्लरी तिथून जायला निघालेली असते आणि तिच्या सासूने जिथे तेल ओतलेलं असते त्या जागेपर्यंत ती पोहोचते आणि त्या तेलावरती पाय टाकणार तितक्यात वल्लरी थांबते आणि म्हणते की मी माझा फोन विसरले, असं म्हणून ती माघारी फिरते आणि फोन घेऊन परत जायला लागते. आता वल्लरी परत त्या तेलावर पाय टाकणार तितक्यात तिच्या लक्षात येतं की ती तिची छत्रीसुद्धा विसरली आहे. असं म्हणून ती परत तिची छत्री घ्यायला पुन्हा माघारी फिरते. आता तितक्यात तिथे प्रेरणाची आई आतमध्ये यायला लागते आणि तिचा पाय त्या तेलावरती पडतो आणि प्रेरणाच्या आई जोरात पाय घसरून पडते आणि खूप जोरात ओरडायला लागते. आता प्रेरणाच्या आईचा आवाज ऐकून वल्लरीची सासू आणि वल्लरी घाबरून प्रेरणाच्या आईकडे बघायला लागतात. आता वल्लरी जाऊन प्रेरणाच्या आईला उठवायला लागते, तर इकडे वल्लरीची सासू मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते कारण तिचा प्लॅन फिसकटलेला असतो. आता वल्लरी प्रेरणाच्या आईला उठवून आणून साईडला बसवते आणि विचारायला लागते की काकी अशा कशा पडलात तुम्ही. तेव्हा प्रेरणाची आई सांगते अगं दूध घ्यायला आले होते तर इकडे तेल सांडलं होतं, कुणाचा मुर्दा बसवायचा होता आज. आता हे ऐकून वल्लरी थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की तेल सांडलं होतं. तर इकडे वल्लरीची सासू खूपच घाबरून गेलेली असते. आता वल्लरी त्या सांडलेल्या तेलाकडे बघायला लागते आणि परत रागाने तिच्या सासूकडे बघायला लागते. तेव्हा वल्लरीची सासू खूपच घाबरून जाते. आता वल्लरी प्रेरणाच्या आईला म्हणते की काकी तुम्ही नका ना काळजी करू, मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी, इथेच बसा. असं म्हणून वल्लरी प्रेरणाच्या आईसाठी पाणी घेऊन येते. आता प्रेरणाची आई परत वल्लरीला विचारायला लागते की मला एक गोष्ट कळत नाही आहे, इतका माजुरडेपणा कोण करतं, तेल सांडून काय मिळालं, एक दिवस किडे पडतील त्याच्या सडक्या मेंदूत, बघा तू.
तेव्हा वल्लरी थोडीशी शांत होते आणि परत घड्याळाकडे बघत म्हणते की मला खूप उशीर होतोय ऑफिसमध्ये जायला, येते मी, असं म्हणून वल्लरी तिथून निघून जाते. तर आता प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूकडे बघायला लागते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटतं, कुणीच आणलं असेल हे तेल? आता वल्लरीची सासू अडखळत सांगायला लागते की म्हणजे मीच टाकलं होतं ते तेल, म्हणजे तुमच्यासाठी नाही बरं का, वल्लरी पडावी म्हणून टाकलं होतं. तेव्हा प्रेरणाची आई खूपच शॉक होऊन वल्लरीच्या सासूकडे बघायला लागते. तर आता यानंतर आपल्याला दाखवलं गेलं आहे की वल्लरीची सासू तिने सांडलेलं तेल साफ करत असते आणि साफ करता करता प्रेरणाच्या आईसोबत बोलत असते आणि म्हणत असते की तुम्हाला एक सांगू का निलिमाताई, माझी थोरली सून माझा एक शब्द खाली पडू देत नाही आणि ही धाकटी ही अशी निघाली आहे ना की समोरून गेली तरी मस्तकात तिडीक जाते माझ्या. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की आणि म्हणूनच तुम्ही तिला पाडायचा प्लॅन केला होता ना. आता प्रेरणाच्या आईजवळ जाऊन तिथेच वल्लरीची सासू बसत त्यांना म्हणायला लागते की तुम्हाला काय सांगू, जसं लग्न झालं आहे ना तसं हिने नवऱ्याला मुठीत करून ठेवलं आहे. माझा मन्या तिचं ऐकूनच असं वागतो, मला उलट उत्तरं देतो आहे, माहिती आहे का तुम्हाला. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की कळलं मला, तुमचा त्रास कळला, तुमचा प्लॅन बरा होता तसा, पण कुठे चुकलं तुम्हाला कळलं का. अशी दारात माणसं येतील जातील, पण इथल्याऐवजी हे तेल जर तुम्ही स्वयंपाकघरात टाकलं असतं ना तर ती वल्लरी नक्कीच पडली असती बघा. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की हो खरं सांगताय हो तुम्ही, आणि विचारते की मला सांगा तुमच्या सुनेलासुद्धा तुम्ही असंच मुठीत ठेवता का. यावर प्रेरणाची आई म्हणते की नाही हो, माझा मुलगा छोटा आहे, लग्न करायचं आहे, अजून सून यायची आहे मला, पण मी तुम्हाला सांगते की एकदा का सून आली की मी तिला माझ्या ताटाखालचं मांजर बनवते की नाही बघा तुम्ही. यावर वल्लरीची सासू म्हणते की बरोबर आहे हो, ही सुनेची जात ना अशीच असते, उलट्या पंखाच्या कोंबडीसारखी, तिला किती पण दाणा टाका चारा टाका ती चोच मारतेच मारते. तुम्हाला सांगते त्या वल्लरीला मला असा धडा शिकवायचा आहे ना की बस, पण दरवेळी ही वल्लरीच माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटते. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की इंदुताई तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही, मी आता आली आहे ना इथे, आणि आता आपली मैत्रीसुद्धा झाली आहे ना. तुम्हाला सांगते मी काय तुमच्या सुनेला कसा धडा शिकवायचा हे मी शिकवते तुम्हाला. त्या वल्लरीला बघितलं ना तरी ती डोक्यात जाते माझ्या, मला अजिबात आवडत नाही आहे ती, माझ्या पोरीचे कान भरते ना ती. तेव्हा वल्लरीची सासू खुश होत म्हणते की म्हणजे खरंच तुम्ही मला मदत करणार का त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की हो विचारताय काय, नक्की करणार. यावर वल्लरीची सासू म्हणते की आता आपण एकत्र आलो ना तर आता त्या वल्लरीचं काही खरं नाही बघा. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की पण तुम्हाला यासाठी मला मदत करावी लागेल. ते काय आहे, माझ्या पोरीचं लग्न करायचं आहे ना. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की मग तर तुम्ही तिची काळजीच सोडून टाका, मी तिच्यासाठी एक चांगलं भारीतलं स्थळ आणीन बघाच तुम्ही. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाची आई किचनमध्ये काम करत असते. तितक्यात आता तिथे प्रेरणा येते आणि असं आईला असं किचनमध्ये काम करताना बघून खूपच खुश होते आणि तिच्या आईजवळ येत म्हणते की काय गं तू कशाला स्वयंपाक करतेस, 4 दिवसांसाठी आली आहेस ना, तर तू आराम कर, मी आली आहे ना आता, तर मी करते स्वयंपाक, तू बाजूला हो. यावर प्रेरणाची आई म्हणते की आराम करायला कशाला सांगतेस ग, स्वयंपाक तर करते मी, आणि आज माझी मैत्रीण येणार आहे तर तिला माझ्या आवडीचं खायचं आहे. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने म्हणते की 1 मिनिट, मैत्रीण, कोण मैत्रीण. यावर प्रेरणाची आई म्हणते की अगं इंदुताई, वल्लरीची सासू. तेव्हा प्रेरणा खूप आश्चर्याने तिच्या आईकडे बघायला लागते. आता प्रेरणाची आई तिला म्हणते की खूप चांगली बाई आहे इंदुताई, त्यांना आज इथे मी जेवायला बोलवलं, स्पेशल मालवणी. तेव्हा प्रेरणा टेन्शनमध्ये तिच्या आईला म्हणते की आजच भेट झाली असेल ना तुमची, मग लगेच मैत्री कशी झाली. यावर प्रेरणाची आई म्हणते की म्हणजे काय, किती वेळ लागतो त्याला. आता तितक्यात तिथे वल्लरीची सासू येते. आता वल्लरीच्या सासूला बघून प्रेरणाची आई खूपच खुश होते आणि जाऊन त्यांना मिठी मारते आणि म्हणते की खरंच आलात तुम्ही इंदुताई, खूप बरं वाटलं मला, या बसा ना, असं म्हणून ती त्यांना बसायला सांगते. तेव्हा वल्लरीची सासू तिथे येऊन बसते. तेव्हा प्रेरणा मात्र खूप आश्चर्याने तिच्या आईकडे आणि वल्लरीच्या सासूकडे बघत असते. आता वल्लरीची सासू प्रेरणाला असं आश्चर्याने बघताना बघून म्हणते की काय झालं प्रेरणा, आमच्या दोघींची मैत्री नाही का होऊ शकत, तुमच्या तरुण पोरींचीच मैत्री असते का, आमचे विचार जुळले आणि झाली आमची मैत्री. तर हे सगळं बघून प्रेरणा चांगलीच घाबरून गेलेली असते आणि ती विचारात पडलेली असते की आत्ता नक्की कोणतं वादळ येणार आहे. आता प्रेरणाची आई तिच्याकडे बघत म्हणते की अगं प्रेरणा, पानं वाढायला घे, असं भूत बघितल्यासारखं काय बघत बसली आहेस. आता प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूला विचारायला लागते की तुमचे हे कानातले किती ग्रामचे असतील निदान. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की 7 ग्रामचे असतील, आणि तुम्हाला सांगू का आमच्या जळगावातलं सोनं ना म्हणजे 1 नंबर असतं, असं म्हणून ती स्वतःच्या कानातले काढून प्रेरणाच्या आईला द्यायला लागते आणि म्हणायला लागते की हे घ्या घाला बघू. हे बघून तर प्रेरणा खूपच घाबरून जाते आणि तोंडाला हात लावून त्या दोघींकडे बघायला लागते.
तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा तिच्या आईला आणि वल्लरीच्या सासूला जेवण वाढत असते. आता तितक्यात तिथे तेजा आणि मिठू येतात आणि त्या दोघीही खूपच शॉक होऊन वल्लरीच्या सासूकडे आणि प्रेरणाच्या आईकडे बघायला लागतात की नक्की या दोघींचं चाललंय काय. आता वल्लरीची सासू तेजा आणि मिठूकडे बघत म्हणते की काय गं, आलात का तुम्ही, आणि तुमच्या आधी तुमच्या घरात बसून मी जेवायला लागले, असं म्हणून त्या हसायला लागतात. आता तेजा आणि मिठू त्या दोघींकडे बघून खूपच शॉक झालेले असतात. आता तेजा मिठूला म्हणते की या दोघींचं एवढं बॉन्डिंग कधी झालं. तेव्हा मिठू म्हणते की चोर चोर मौसेरी भाई असं म्हणतात ना, असं झालं त्यांचं, आणि या दोघी एकत्र आल्यात म्हटल्यावर काहीतरी खिचडी नक्की शिजवत असणार. आता वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला म्हणते की काही चव आहे निलिमाताई तुमचं, काही चव आहे निलिमाताई तुमच्या हाताला, सुगरण आहात तुम्ही, सुगरण. त्या वल्लरीच्या हातचा आळणी खायला ना मला खूप कंटाळा आला होता, आणि ती परत प्रेरणाच्या आईच्या हातच्या जेवणाचं कौतुक करायला लागते. तेव्हा तेजा वैतागत म्हणते की काय चाललंय यार, नक्की आपलंच घर आहे ना हे. त्या इकडे प्रेरणाच्या आई वल्लरीच्या सासूला म्हणते की इंदुताई आरामात जेवा हां, तेव्हा आपलंच घर आहे असं समजून खा. आता मिठू प्रेरणाला बोलावून घेते, तेव्हा प्रेरणा मिठू आणि तेजाजवळ येऊन त्यांचं बोलणं ऐकायला लागते. आता मिठू प्रेरणाला म्हणते की रागावू नकोस, पण मला या दोघींची मैत्री बघून धडकीच भरली आहे गं. राहू केतू एकाच घरात आल्यानंतर संकट ओढावतं ना, असं म्हणतात ना, ते खरं आहे गं. तेव्हा प्रेरणा घाबरत म्हणते की नाही असं काही नाही होणार, आणि ती स्वामींना हात जोडते. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी, तेजा, प्रेरणा आणि मिठू बोलत असतात. आता मिठू म्हणते की माझं डोकं ना विचारानेच हँग झाले गं, या दोघींचे सूर इतके जुळलेच कसे, दोघी मिळून बँड वाजवू नये म्हणजे झालं. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं मिठू, मागाशी म्हटलं ना असं काही नाही होणार, गप्प बस गं. तेव्हा वल्लरी म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही प्रेरणाताई, अहो दोघीही एकाच वयाच्या आहेत ना, मग झाली असेल त्यांची मैत्री. यावर तेजा म्हणते की तुम्ही जरा प्रॅक्टिकल विचार करा ना गं, आणि तुम्ही त्यांची बाजू काय घेताय, त्या दोघी एकत्र येत आहेत म्हटल्यावर राडा तर होणारच ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की वल्लरी म्हणते तेच बरोबर आहे, एकाच वयाच्या लोकांचे विचार जुळतात ना, त्यामुळे झालं असेल त्यांची मैत्री. आणि जरी झाली तरी बोलून बोलून काय बोलणार आहेत त्या, देवाधर्माविषयी बोलतील, स्वयंपाकाविषयी बोलतील, नाहीतर त्या सिरियल बघतात त्याविषयी बोलतील ना गं. त्यामुळे त्यांच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम होईल असं तर नाही वाटत आहे मला. यावर वल्लरी म्हणते की बरोबर आहे यांचं. यावर तेजा म्हणते की आपण फक्त आशा करू शकतो या गोष्टीची, कारण त्या दोघी एकत्र आल्यात आणि त्या काहीच उपद्व्याप करणार नाहीत, त्याची शक्यता जरा कमीच आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई बोलत असतात. तर प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूला सांगते की तुम्हाला सांगते इंदुताई, मी माझ्या प्रेरणासाठी खूप मुलं बघितली, पण आमची प्रेरणा कुणाला पसंतच पडली नाही हो. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की मी काय म्हणते, पहिलं जे स्थळ येईल ना ते उरकून टाका हो तुमच्या प्रेरणाचं, काय आहे ना जास्त उशीर झाला ना तर काही उपयोग नाही. यावर प्रेरणाची आई म्हणते तुमचं खरं आहे हो इंदुताई, पण मला ना असा मुलगा हवा आहे जो मला लग्नानंतरसुद्धा पैसे देईल, म्हणजे काय आहे माझ्या संसारात थोडासा हातभार लागेल. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की इथे नवऱ्याला बायकोचा खर्च करायला होत नाही, आणि तुम्ही म्हणताय की तो तुम्हाला सुद्धा पैसे देईन. यावर प्रेरणाची आई म्हणते की ते खरं आहे हो, पण आमची प्रेरणा ना पैशांची चालती फिरती मशीन आहे, काय म्हणतात त्याला. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की ATM. तेव्हा प्रेरणाची आई खूप खुश होते आणि म्हणते की तुम्हाला बरं माहिती आहे हो हे, तर आमची प्रेरणा ना ATM आहे, ATM. आणि मला असं जावई हवं आहे की जो आमच्या प्रेरणाला म्हणेल की लग्नानंतर सगळा पगार तुझ्या माहेरासच दिला तरी चालेल, कळलं. यावर वल्लरीची सासू म्हणते की विचार चांगले तुमचे निलिमाताई, पण एक गोष्ट सांगते तुम्हाला, या जगात सगळं भेटेल, पण आज्ञाधारक सून आणि पैसे देणारा जावई भेटणं म्हणजे हातात कटोरा घेऊन वाळवंटात पाणी शोधण्यासारखं आहे. तेव्हा प्रेरणाची आई टेन्शनमध्ये येत म्हणते की मग काय होईल हो. तेव्हा वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईचा हात हातात घेत म्हणते की पण ठीक आहे, आयडिया चांगली आहे तुमची, करूया काहीतरी आपण. तेव्हा प्रेरणाची आई खूपच खुश होते आणि म्हणते की हो करूया काहीतरी, असं म्हणून त्या दोघीही एकमेकींकडे बघायला लागतात आणि एकमेकींच्या हातात हात देतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.